पद्धतीने आज दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि हा बसलेला आहे माझा गुड्डू वगैरे तर काय धुवून झालेलीच आहे. सगळी कामं आवरून झाल्यानंतर मी लावला कुकर. कारण आज दिवस होता गुरुवार, लास्टचा गुरुवार ना मार्गशीर्ष महिन्यातला. तुम्ही पण स्त्रियांनी केलेच असतील ना गुरुवार, लास्टचा गुरुवार हा होता म्हणजे उद्यापन करण्याचा. मग काय मी लावलं होतं पुरणपोळीसाठी कुकर लावला होता. त्याच्यामध्ये टाकली होती मी चण्याची डाळ आणि तो लावून दिला. आणि जरा हा कुकर मला इकडे तिकडे होऊ देत नव्हता. शिट्ट्या मारून मारून सारखं बोलून घेत होता. वैतागून वैतागून मी शेवटी त्याच्यापाशी येऊन थांबले तर मला हा असा चमत्कार करून दाखवत होता. म्हणजे माझ्याच अंगावर फवारे उडवत होता. म्हणजे शिट्टीच माझी खराब झाली होती त्याच्यामुळं. माझ्या ह्या कुकरने एवढा वैताग दिलेला आहे ना, पण तर चला असं चालू काम त्याच्यावर चालू कर. कारण तो लाडाचा कुकर आहे माझा त्याच्यामुळे मी त्याला खूप जपून आणि खूप सांभाळून त्याच्यावर त्याचा मी वापर करून घेते. आणि आता आवळ्याचे दिवस आलेत ना, तर चला आवळ्याचा ज्यूस वगैरे पण पिऊन घेत जा. कारण आरोग्यासाठी खूप चांगला असतो तो. आणि थोडा भाजीपाला वगैरे आणला होता, घरात संपला होता म्हणून टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची थोडंसं घेऊन आले होते. आणि मला आवळे दिसले मग मी आवळे घेऊन आले ते. आणि फ्रेश आवळे होते बघू शकता तुम्ही. आणि ह्या आवळ्याचा ज्यूस करायचा त्याच्यामध्ये आपण थोडंसं पुदिना किंवा बीटचा ज्यूस वगैरे करून पण पिऊ शकता. म्हणजे आरोग्यासाठी चांगला असतो. दिवसातनं कधीही पिला ना तरी चालतं. आणि केळी वगैरे आणले होते उपासासाठी आणि उद्यापन करण्यासाठी वगैरे. आणि राहिलेल्या भाकरीचा वगैरे तुम्ही काय करता हो मला नक्की सांगा. वगैरे चिवडा होतो पण भाकरीचा कसा करायचा मला येत नाही. तुम्ही नक्की सांगा तुम्हाला येत असेल तर. आणि तुम्ही भाकरीचा चिवडा करता का मला हे नक्की सांगा. आणि आम्हाला काय बाई गाऊन शिवाय करमतच नाही. गाऊनच पाहिजे. सण सुद्धा असला तरी गाऊनच पाहिजे. तर चला माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला टाटा बाय बाय.